अलका चितळे या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक स्वागत करते। तर चला, आज आपण तोडणार आहोत वडे। तर आपल्या घरी माझ्या बाळाचं लग्न असल्यामुळे तर आपल्याला वडे तोडायचे आहेत। तर म्हणलं चला, पहिल्या स्टार्टिंगला वडे तोडले जातात। तर म्हणलं चला, तर आमच्या इथले सर्व लेडीज होत्या वडे तोडण्यासाठी। तर त्या आल्या, मस्त त्यांना मी हळदी कुंकू दिलं। त्याच्यानंतर मग वडे तोडण्याचा मान असतो। तर पूर्वीपासून आलेली म्हण आहे ती की वडा जर आपण तोडला तर सोयऱ्या वडल्या जातो, म्हणून ओढ असते त्या सोयऱ्याला, म्हणून तो वडा पहिल्या स्टार्टिंगला वडा तोडला जातो, म्हणून आपण वडा तोडणार आहेत। तर पाहू शकताय, तर आमचा हळदी कुंकाचा समस्त हसत खेळत कार्यक्रम चालू होता। आणि त्याच्यानंतरून मग मी हळदी कुंकू दिलं त्यांना। गणपतीची पहिल्या स्टार्टिंगला गणपती बाप्पाची पहिली पूजा केली। गणपती बाप्पाला पण म्हणजे असं पूजा विघ्नहर्ता, तर गणपती बाप्पाला प्रत्येक शुभ कामामध्ये गणपती बाप्पाला मान दिला जातो। तर गणपती बाप्पाची अशी छान पूजा वगैरे मांडून घेतली। त्याच्यानंतरच आमच्या इथल्या लेडीजला बोलवलं। लेडीज आल्या, मस्त आमचा हळदी कुंकाचा हे झालं, हळदी कुंकू लावून झालं। त्याच्यानंतर मस्त वडे तोडण्याचं आमचं मग हसत खेळत वडे तोडण्याचं काम चालू झालं। तर कसं असतं ना की ज्या वेळेस आपण आपल्या घरी काही कार्यक्रम असतो त्यावेळेस सर्व महिला आपण एकत्र येतो, तर खूप आनंद आणि खूप उत्सव वाटतो आणि आनंद वाटतो। तर असं हसत खेळत आम्ही सर्वांनी मिळून असे मस्त, मी थोडी शूटिंग घेतली, त्यांनी सर्वांनी अशी माझी पण मजा घेतली थोडीशी। आणि हे केलं, वडे तोडत होत्या, तर बोलत होत्या, म्हणजे मला पण हसून असं की तुम्हाला शूटिंग घ्यायची आहे, असं करा तसं करा, त्या पण समजून सांगत होत्या। आमच्या इथल्या जेवढ्या लेडीज आहेत पण खूप चांगल्या आहे लेडीज पण आमच्या इथल्या, खूप बिचाऱ्या असं कार्य करणाऱ्या आहेत आणि खूप म्हणजे स्वभाव पण त्यांचा पण छान आहे। तर चला सुरुवात करू वडे तोडण्याला। माझ्या कार्याला ग सईबाई ग बाई, गणराया तुम्ही यवा बाई यवा ग यवा बाई यवा। माझ्या कार्याला ग सईबाई ग बाई, गणराया तुम्ही यवा बाई यवा ग यवा बाई यवा। संग सार झाला घ्यावा बाई घ्यावा ग घ्यावा बाई घ्यावा। माझ्या कार्याला ग सईबाई ग बाई, गणराया गणपती बाई पती ग पती बाई पती। संग सार जामी गोड घागऱ्याचे ग सईबाई ग बाई, सार जा मिरवती बाईवती गवती बाईवती। माझ्या कार्याला ग सईबाई ग बाई, पांडुरंगा तुम्ही यवा बाई यवा ग यवा बाई यवा। हातामंदी बुक्क्याचा थाळा ग सईबाई ग बाई, संग रुख मीन घ्यावा बाई घ्यावा ग घ्यावा बाई घ्यावा। माझ्या कार्याला ग सईबाई ग बाई, महादेवा तुम्ही यवा बाई यवा ग यवा बाई यवा। हातामंदी तिरसुळ ग सईबाई ग बाई, संग पार्वती घ्यावा बाई घ्यावा ग घ्यावा बाई घ्यावा। माझ्या कार्याला ग सईबाई ग बाई, खंडेरावा तुम्ही यवा बाई यवा ग यवा बाई यवा। हातामध्ये भांडाऱ्याचा थाळा ग सईबाई ग बाई, संग माळ साला घ्यावा बाई घ्यावा ग घ्यावा बाई घ्यावा। माझ्या कार्याला ग सईबाई ग बाई, हनुमंता तुम्ही यवा बाई यवा ग यवा बाई यवा। कारे उजवून द्यावा बाई देवा ग देवा बाई देवा। तर आपले वडे तोडून झालेले आहेत आता। तर थोडेसे पापड पण लाटून घ्यायचे होते। तर त्या ताईन त्या बोलल्या म्हणे आता घ्या लगेच। तर पापडाचा पण मान असतो, तर पापड पण आमच्या लाटायचं काम चालू होतं। मग
आम्ही मस्त असं सरबत वगैरे केलं, सब्जा वगैरे टाकून. तर मस्त असं हसत खेळत मस्त असं सरबत वगैरे घेतलं. आणि लग्न कार्य कोणतंही असू खूप आनंद उत्सव वाटतो आणि मस्त वाटतं सगळ्या महिला एकत्र आल्यावर. तर खूप छान वाटतं. तर आमचे वडे तोडून झाले आणि थोडेसे पापड पण लाटून घेतले लग्नात. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं तुळजापूरला. तर चालू होती आमची तयारी थोडीशी, जाण्यासाठी थोडीशी धावपळ. तर मस्त सकाळी अशी पूजा वगैरे करून झाली, सडा रांगोळ झाली. त्याच्यानंतर मस्त अशा पत्रिका देवापाशी पूजा वगैरे झाली, पत्रिकांची पण. आणि त्याच्यानंतर हळदी कुंकाचे बोटं वगैरे लावले. आणि आम्हाला गणपती बाप्पाला पण जायचं होतं. गणपती बाप्पाला पहिला मान म्हणजे गणपती बाप्पाचा असतो. तर गणपती बाप्पाला पण आम्हाला आमंत्रण देण्यासाठी जायचं होतं. तर मी तुळजापूरला जाण्यासाठी साडी, चोळी, परत अजून तुम्हाला सांगते वटीचं साहित्य सगळं घेतलेलं होतं. तर मेहंदीचा कोन, टिकली, बांगडी, साडी, काजळाची डब्बी. आणि त्याच्यानंतरून आम्हाला जायचं तुळजापूरला. थोडी धावपळ चालू होती. तर त्याच्यानंतरून आमच्या इथे मस्त नवशा गणपती जो आहे, तर नवशा गणपती असल्यामुळे तर आम्हाला नवशा गणपतीला जायचं होतं. नाशिकमध्ये हा नवशा गणपती हा प्रसिद्ध आहे. तर आम्ही जाणार आहोत गणपती बाप्पाला आमंत्रण देण्यासाठी आणि पत्रिका पण ठेवण्यासाठी. तर आम्ही गणपती ते नवशा गणपती नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेला हा गणपती. तर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तिथं पोहोचलो आहोत. तर मस्त आहे. गणपतीपाशी ज्या घंट्या बांधलेल्या आहेत त्या हे नवसाला पावल्याच्या नंतर लोक इथं घंट्या बांधतात आणि हा गणपती बाप्पा नवसाला पावतात. तर त्यांचं नाव आहे नवशा गणपती, प्रसिद्ध असणारे हे नवशा गणपती. तर असे मोकळे असे भाविक लोक कमी असल्यामुळे दर्शन वगैरे मस्त मोकळे झाले. आणि त्याच्यानंतर आम्ही तुळजापूरला निघालेलो आहोत. तर चला. तर बाहेर खूपच ऊन आहे हो, आहे ना, एकदम ऊन आहे. मस्त असं एकदम कडक असं